मेळघाटातील शिक्षणात आता घडतोय एक अनोखा बदल. मुलांच्या मातृभाषेतून मराठी शिकण्याचा सुंदर प्रयोग सुरू झाला आहे. अरिटे इठोबा म्हणजेच आनंदानं शिकूया. सलोना आणि भोलोरी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये कोरकू आणि मराठीचा अनोखा सेतू उभारला जातोय. बहुभाषिक शिक्षण किंवा कोरकू जी चिखलदरा आणि धारणी या भागामध्ये खूप भाषा बोलली जाते किंवा इथे ही भाषा बोलली जाते. यासाठी काय करता येईल की कोरकूतनं मराठीमध्ये मुलांना कसं सहज शिकवता येईल यासाठी आम्ही इथे मल्टीलिंग्वल एज्युकेशन या सेंटरमार्फत काम करणार. या अंतर्गत काही मटेरियल तयार होणार आहे, काही पुस्तकं तयार करतो आहोत आणि त्या अनुषंगाने इथे आता हे नवं सेंटर तयार झालं आहे. कोरकू भाषेमध्ये जे मटेरियल तयार करतो की मुलांना त्यांच्या घरची जी भाषा आहे किंवा जे स्थानिक परिसर आहे या परिसरातनं जे मुलं अनुभवतात तेच वर्गात कसं आणता येईल आणि त्याच्यावरती ती जे चित्र आहेत किंवा त्याचे जे फोटो आहेत त्या फोटोवरनं किंवा तो प्रसंग वर्गात जर शिक्षकांनी सांगितला तर मुलांना ते शाळा आपली वाटते आणि माझ्या स्थानिक भाषेतून काहीतरी बोललं जातं वर्गामध्ये आणि माझ्या स्थानिक भाषेला किंवा माझ्या मातृभाषेला वर्गात स्थान आहे. त्यामुळे मुलं बोलकी होतात आणि त्यातनं जो त्यांचा प्रवास आहे कोरकूतनं मराठीमध्ये जो येण्याचा तो सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही वेगवेगळ्या मेथड्स वापरतो. त्यासाठी काही कार्ड्स तयार केले. त्याच्यामध्ये सवाल कोंबऱ्या नावाचं जे कार्ड आहे की प्रश्न विचारा या ह्याच्यामध्ये. सो आम्ही त्या कार्डवरती मुलांना प्रश्न विचारतो, मुलं त्याच्यावरती बोलली जातात. सो मुलं त्यांच्या घरच्या भाषेत बोलतात जेणेकरून मुलं अजून अधिक बोलती होतील आणि त्यांची बोलीभाषेचा विकास होईल या सगळ्याच्यामध्ये. त्याचबरोबर स्थानिक जी काही इथले विषय आहेत त्या विषयावरती पुस्तकं लिहिली गेली. जसं की एक भाकर नावाचं पुस्तक आहे तर इथे सोकळा असं भाकरीला म्हणतात. सो ती पूर्ण भाकर बनण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोरकूमध्ये आम्ही डॉक्युमेंट केली आहे आणि ती मुलांसमोर जेव्हा घेऊन जातो तेव्हा मूल छान त्याच्यावरती बोलतं. मुलांना त्यांच्या घरी असल्यासारखं फील येतं आणि छान मुलं त्या भाषेत बोलतात. याचबरोबर की हे जे सगळं मटेरियल तयार केले पण हे प्रिंटिंग करणं थोडं अवघड असतं कारण का हे सगळं ऑन डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यामुळे काही बदल नियमित होत असतात या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आम्ही एक रीड विथ कोरो नावाचं ॲप तयार केलं आहे आणि यामध्ये आम्ही ती पुस्तकं सगळी जी आहेत ती इंटिग्रेट करतो आणि इथे प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना आम्ही ते शिकवतो इथे. त्याचबरोबर हे जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं सरळ तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता आणि मोबाईलचा वापर करून तुम्ही मुलांसोबत याचा वापर करू शकता. वर्गातील प्रत्येक वस्तूंवर कोरकू आणि मराठीतील नावं, गोष्टी, खेळ, पुस्तकं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना सहज मराठी शिकवली जाणार. विशेष म्हणजे या उपक्रमामुळं शिक्षकही कोरकू भाषा सहज शिकतील. विद्यार्थ्यांची भाषा कोरकू आणि पुस्तकाची भाषा मराठी यांचा समन्वय साधण्यासाठी या भाषेचा खूप उपयोग होणार आहे. या वर्गाचा खूप उपयोग होणार आहे आणि यामधून या विद्यार्थ्यांना सोबतच शिक्षकांना सुद्धा योग्य असं मार्गदर्शन या वर्गातून आम्हाला मिळणार आहे आणि या मराठीकडे येण्याचा जो कल आहे कोरकू विद्यार्थ्यांचा हा वाढणार आहे. यासाठी आम्हाला चांगल्या मदत या पालवी संस्थेच्या मार्फत होणार आहे. मातृभाषेचा सन्मान, मराठीशी घट्ट नातं आणि शिक्षणात आनंदाचा नवा अध्याय. अरिटे इठोबा मेळघाटातील शिक्षणाला देत आहे नवी ओळख. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.